यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादीनंतर आता भाजपचीही कोंडी होताना दिसतेय। ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांचं संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे भाजपच्या इच्छुक उमेदवारांची कोंडी होत असल्यानं सर्वच मंडळ अध्यक्षांची नाराजी पाहायला मिळते। मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे मंडळ अध्यक्षांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये 50% जागा मिळाव्या यासाठी निवेदन दिल्याची माहिती आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये 50% जागांवर आम्हाला उमेदवारी देण्यात यावी, तसंच कळव्यामध्ये सुद्धा 16 नगरसेवक आहेत, प्रत्येक प्रभागामध्ये 2 जागा आम्हाला द्याव्यात, असे यावेळी कळवा मंडळ अध्यक्ष तेजसचंद्र मोरे यांनी म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अजित, काय सांगाल? ठाणे महापालिकेसाठी आता महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते, नेमकं काय ठरतं या तिन्ही पक्षांचं? तिन्ही पक्षामध्ये काल एक घडामोड घडली, ती म्हणजे भाजप आणि शिवसेना यांची युती म्हणून बैठक झाली। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिलं गेलं नाही, अजित पवार गटाला, आणि यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांची सकाळपासून मुलाखती सुरू आहेत। आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ठाणे महानगरपालिकेमध्ये वेगळी चूल स्वतःची मांडण्याचा विचार केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे इंटरव्ह्यू देखील सुरू झालेले आहेत। साधारणपणे ज्या जागा आहेत, जे पॅनल आहेत, त्या सर्व पॅनलवर 31 पॅनलमध्ये सर्व ठिकाणी आमचे उमेदवार उभे केले जातील असा दावा करत इंटरव्ह्यू जे आहेत ते सुरू केले गेलेले आहेत। आणि थोड्याच वेळापूर्वी जेव्हा आम्ही यांची चर्चा केली तेव्हा 400पेक्षा जास्त इच्छुकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातून त्यांना उमेदवारी द्यावी याकरता, आणि त्यासाठीच इंटरव्ह्यू देखील घेतले जात आहेत। नजीब मुल्ला हे ठाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्याच पद्धतीनं प्रदेश सरचिटणीस देखील त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करूया। नजीबजी, ज्या पद्धतीनं काल राष्ट्रवादी काँग्रेस, काल शिवसेने भाजपची बैठक झाली, आपल्याला निमंत्रण दिलं गेलं नाही, आपण स्वबळावर आता इथे लढण्याचं निश्चित केलंय का? कालची त्यांची बैठक होती ती शिवसेने पक्षाची स्वतःची बैठक होती, कुठली महायुतीचं नव्हता। आणि मी आधीच शिवसेना भाजपची बैठक होती, शिवसेनाची बैठक होती। 2 वाजता भाजपच्या कार्यालयामध्ये, वर्तक नगरच्या कार्यालयामध्ये शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे, राम रेपाळे आणि भाजपचे केळकर, डावखरे साहेब हे सगळेजण होते। त्यांची युती म्हणून एक बैठक झाली, त्या बैठकीला आपण नव्हतो, कारण आम्ही आधीच आपली घोषणा केली आहे का स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही भाजपसोबत जाणार नाही। आणि आमची भूमिका ठाणे महापालिकेतल्या निवडणुकीची रणनीतीप्रमाणे आम्ही आमची भूमिका प्रदेशचे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेबांना आधीच आम्ही कळवलेलं आहे। तर आम्ही भाजपबरोबर युती करणार नाही आहे, स्वबळाचा नारा आहे। आणि तुम्ही इंटरव्ह्यू चालू केले सोबळाच्या हिशोबाने? आजचा आमचा दुसरा दिवस आहे। काल सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत होते, आज आत्ता सकाळपासून इंटरव्ह्यू चालू आहे। तर बेसिकली 450 आमच्याकडे अर्ज आलेले आहेत, 369 पर्यंत आत्तापर्यंत आमचे इंटरव्ह्यू झालेत। थोडेफार आमचे 7 प्रभाग आमचे राहिलेत, त्या संध्याकाळपर्यंत होऊन जाईल। तर आम्ही स्वबळाचा नारा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 100% 131 उमेदवार लढवणार। पण यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी वातावरण खराब झालेलं आहे। युतीने तुम्हाला कुठे सोबत घेतलेलं नाही आहे, म्हणून तुम्ही वेगळी चूल मांडताय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठाणे महानगरपालिकेत काय ताकद आहे? बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागील 2017च्या महापालिका निवडणुकीत 2 नंबरचा क्रमांकाचा पक्ष होता आणि महापालिकेत सर्वात जास्त आग्रही, ठासून बोलणारा, विषयाचा मार्ग काढणारा, विषयावर बोलणारा पक्ष होता। हे सभागृहात आणि पत्रकार बांधून सर्वांना माहिती आहे। जे भूमिका आम्ही सभागृहात ठाणे शहरासाठी घेतलेली आहे, जे विचार आमच्याकडे, जे दृष्टिकोन आमच्याकडे, आम्ही 100% आम्हाला स्वतः पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांवर विश्वास आहे का ते दृष्टिकोन त्यांच्याकडे नाही आहे। म्हणून त्या दृष्टीने आम्ही कधी पण भाजपच्या विरुद्ध, शिवसेनेच्या विरुद्ध महापालिकेत भांडत आलो आहे। पण केंद्रामध्ये, राज्यामध्ये आपण एकत्र आहात, अनेक ठिकाणी एकत्र आहात, मग ठाणे महानगरपालिकेमध्ये एकत्र यायला काय? बघा, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। स्थानिक पातळीवर अजित, मंडळ अध्यक्षांचं नेमकं काय म्हणणं आहे, कशा पद्धतीनं नाराजी आहे हे तुम्ही जाणून घेतलेलं आहे, त्यामुळे आता निर्णय नेमका काय होणार ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।